दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। व्हॉट क्या नजारा आहे, काय सुंदर नजारा आहे। साईडला आपण जर पाहिलं तर हायवे जातोय, हा सागरी महामार्ग आहे। हा महामार्ग रेवस रेड्डीचा रत्नागिरी टू मालवण आणि सिंधुदुर्गातून रेड्डीपर्यंत पोहोचणारा रेवस रेड्डी हा महामार्ग। परंतु त्या बाजूला आपण पाहिलं तर निळाशार आकाशाभोवती खाली पुन्हा एकदा आपलं निळा आच्छादन करणारा आपला हा अरबी समुद्राची ही खाडी, मुचकुंद नदीची ही खाडी, गावखडी पूर्णगडची ही खाडी, बरोबर अपोजिट साईडला शिवरायांचं प्रतीक असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणेची साक्ष देत असलेला आपला पूर्णगडचा किल्ला आणि याचबरोबर आत्ताच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा आपला हा ब्रिज पाहायला मिळतोय, पूर्णगड गावखडी ब्रिज, जो जोडला जातोय रत्नागिरी राजापूर तालुक्याला आणि त्याचबरोबर साऱ्या पर्यटकांचं लक्ष वेधणारे आपली हे बीच सुंदर सुबक आणि अतिशय रमणीय असा संध्याकाळ जर तुम्हाला घालवायची असेल तर या गावखडी बीचमध्ये या। आणि या बरोबर त्या उलट्या बाजूला आपल्याला गावखडी हे गाव मिळेल। या गावखडी गावाला एक वेगळी ऐतिहासिक परंपरा आहे। श्रीदेव रामेश्वर यांचं पदस्पर्शाने पावन झालेलं यांचा रामेश्वराची चरणी कृपा आशीर्वाद लाभलेला हा गाव, कबड्डीच्या मैदानावरती आपलं नाव रोशन करणारा हा गाव, क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा आपलं नाव अनेक वर्ष ज्याचं गावखडी या गावाला बिलॉंग करणारा हा संघ आहे। रामजनकी यावर्षी खेळताना दिसेल। या अगोदर बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच नावांनी गावखडी संघर्ष असू देत किंवा त्याच्या अगोदर दोस्ती क्रिकेट असू देत, अनेक नावांनी गावखडी या गावाचं नाव रोशन केलं आहे। परंतु याच मैदानावरती, या सुंदर मैदानावरती पूर्णगड गावातील खोरन मोल्ला इथल्या रॉयल ग्रुपकडून पूर्णगड सुपर लीगचं जबरदस्त आयोजन करण्यात आलं। बहारदार ऑक्शन होय ना, खोरम मोल्ला देईल मित्र नाही, अच्छा रॉयल ग्रुप ऑल आहे, ओके। रॉयल ग्रुप पूर्णगड गावाला सर्व बिलॉंग करणारे फ्रेंड्सचा हा सर्कल रॉयल ग्रुप यांनी पहिल्यांदाच या पूर्णगड सुपर लीगचा आगाज केला आणि त्यामध्ये ही तिसरी मॅच। यावेळेला मधिया वॉरियर्सला शुभेच्छा येत आहेत। विनय वाघे यांच्याकडून फोनच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात आपल्यासाठी। सन्माननीय सर माजिदभाई पांढरे आणि तुमच्या टीमला कर्णधार मधिया वॉरियर्स, कॅप्टन मधिया वॉरियर्स माजिद पांढरे यांना शुभेच्छा येत आहेत। विनय वाघे, ऑल द बेस्ट फ्रॉम दी विनय वाघे पूर्णगड। तसेच आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अनेक क्रीडा रसिकांच्या शुभेच्छा आल्या आहेत। संपूर्ण आयोजकांना, समालोचन कक्षाला आणि क्रिकेट खेळाडूंना या सर्वांचे हार्दिक शुभेच्छांचा आपण स्वीकार करतो। आनंदाने जाऊया मैदानाकडे, पॉवर प्लेला सुरुवात होते। मी मराठी समालोचक योगेश खडपे पुन्हा एकदा आपलं स्वागत करीत आहे। ज्यावेळेला आपण पाहतोय डगआउटच्या बरोबर पॅव्हेलियनच्या कॉम्बॉक्सच्या बरोबर लेफ्ट साईडला सी हुक डगआउट आहे। सी हुक कंपनीने हा प्रायोजित केला आहे। तिथे बॅटिंग टीमसाठी डगआउट आहे, फिल्डिंग टीमसाठी डगआउट आहे। आय स्क्वेअर ही दुसरी कंपनी, असं सोलकर यांच्या मालकीचे हे कंपनीज, परंतु यावेळेला मात्र ही PSL पूर्णगड सुपर लीग स्पॉन्सरशिप करत असताना मुजाहिदचा पहिला बॉलला तटवलाय एका धावेसाठी। यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा बॉल होता मुजाहिदकडून। रियाज आणि माजिद पांढरे जे की कर्णधार सुद्धा आहेत, ओनर सुद्धा आहेत या टीमचे, पूर्ण दारोमदारी घेऊन उतरलेत मैदानामध्ये। एक धाव प्रारंभ केलाय, श्री गणेशा केलाय, पहिली धुमश्चक्री या दोन टीम मधली होणार आहे। सर्कलच्या आतमध्ये जवळ 7 फिल्डर आपल्याला दिसत आहेत। ओहो, या वेळेला मात्र फटका चांगला आहे एका धावेसाठी। अलॉंग द कार्पेट गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये, एक धावेने धावसंख्या 2 वरती पोहोचवली जाते। मुजाहिद यांनी मागच्या मॅचला चांगली गोलंदाजी केली होती। माझ्या मनामध्ये तोही प्रश्न आला की शेवटचं ओव्हर मुजाहिदने का नाही हँडल केलं, दिलं होतं ते मुझम्मिलकडे, परंतु मुजाहिदकडे पण ती क्षमता होती। आखूट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेन बॉल, त्याला मात्र पाठवलाय 2 धावांसाठी। माजिदकडून येतोय प्रहार, माजिद वैयक्तिक 2, संघाची धावसंख्या 3 वरती। मधिया वॉरियर्स माजिद पांढरे यांची वैयक्तिक स्वतःची टीम, कर्णधार सुद्धा आहेत आणि सारे काही टीम ऑप्शनमध्ये आपण त्यांचा इंटेलिजन्स सुद्धा पाहिला। दुसऱ्या संघांचे पॉइंट्स कमी करून आपल्या संघाला चांगले प्लेयर्स कसे मिळतील याची स्ट्रॅटेजी त्यांनी सुद्धा सुंदर पद्धतीने केली होती।
यावेळेला माझी तेच फलंदाजी करण्यासाठी तयार. यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप थोडासा खाली राहिला. बॅकफुटला जाऊन शफल आउट करून प्रयत्न केला होता पॉईंटच्या दिशेने शॉट खेळण्याचा, कट करण्याचा, स्क्वेअर कट करण्याचा. धाव काही मिळत नाहीये. संघाची धावसंख्या 3, बिनबाद 3. मुजाहिद काय बॉलिंग करतोय. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा जबरदस्त आग ओकणारी गोलंदाजी होती. दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा फक्त 3च धावा दिल्यात. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर पुन्हा एकदा. आता मात्र उंगलिया फेरलेली होती. थोडा फिंगर रोल्ड आउट केले होते गोलंदाज मुजाहिदने. त्यामुळेच हा बॉल लेग कटर न होता इन कटर झाला. आतमध्ये आला. मराठीमध्ये त्याला ऑफ ब्रेक म्हणू शकतो आपण साध्या भाषेमध्ये. तर ऑफ ब्रेक झाला. एकच धाव मिळते. ऑफ स्पिनचा वारंवार मारा केला जातोय. पॉवर प्ले मध्ये थोडा फ्लाईट दिली असती तर फलंदाजाला लालच दिलं जातं. धावसंख्या 4 वरती. बॅटर रियाज खेळण्यासाठी तयार. रियाज किती रियाज करून आलाय फलंदाजीचा. यावेळेला मागे गेला. फक्त दिशा दिली थर्ड मॅन मध्ये. एका धावेसाठी 1D सेक्शन मध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. धावसंख्या 5. पहिला पंच बसवलाय. हा सबसे बडा मंच आहे. कोणाचा बसणार पंच आणि कोण होणार सरपंच, यासाठीच ही टुर्नामेंट आहे. रॉयल ग्रुप पूर्णगड सुपर लीग. प्राइज आहे 44,000. 50,000 झाले काय वाढून त्याच्यामध्ये अजून वाढ झाली आहे. 50,000 पर्यंत पोहोचलाय. सुरुवात झाली आहे 33,000ने सुरुवात केली होती समथिंग जेव्हा ही टुर्नामेंटची चर्चा झाली होती. त्यानंतर 44 झाले. आता मॅचेस जेव्हा चालू झाल्यात 50,000 झाले. सेकंड मतलब फर्स्ट रनर अप म्हणजे द्वितीय क्रमांकासाठी 30,000 रुपयांचं पारितोषिक. आणि हे चमचमते ट्रॉफी जे ताज पद्धतीने ट्रॉफीज आहेत. अरे रॉयल ग्रुपचा रॉयल सिम्बॉल दाखवणाऱ्या ट्रॉफीज आहेत. मी तर म्हणतोय माझ्या घरात ठेवा हे. परंतु त्यासाठी टीम घ्यावी लागेल. जे जिंकणारी आहे ती विकत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जाऊया मैदानाकडे. दुसरा षटक चालू होते. आपण पाहिला असाल यूट्यूबच्या माध्यमातून आपण या स्पर्धेला स्पोर्ट्स पूर्णगड स्पोर्ट्सच्या माध्यमातून पूर्णगड स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवतोय. त्यासाठी आम्हाला हेल्प आउट केले सोनम चव्हाण अर्थात tenniscricket.in रत्नागिरी हँड जे केअरटेकर आहेत सोनम ताई चव्हाण आमच्या त्यांच्याकडून आपला मफाद भाई मफाद भाई आणि ओमकार दादा यांनी अतिशय सुंदर काम केले. आणि या टुर्नामेंटला 4 चांद लावण्यासाठी हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिल्यात आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचे सुद्धा रील तुम्ही पाहू शकता. शाहिद शेख वन ऑफ द बेस्ट बॅटर. शाहिद शेख वन ऑफ द फास्टेस्ट बॉलर. अंकुर सिंग आणि आपण काल पाहायला थॉमस डायस याने सुद्धा आपल्याला या शुभेच्छा दिलेल्या आहेत. इतक्या लेवलपर्यंत पोहोचवून ठेवण्याचा प्रयत्न आहे रॉयल ग्रुपचा. तर या टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी जे काही लागतं ते सगळं केलं आहे. इन बिटवीन वाईड बॉल +1 2 धावा सुरुवात केली जाते. गोलंदाज दिलबर मगाच्या मॅचमध्ये सुद्धा दिलबर यांना तेवढा प्रभाव डालता आला नाही. जेवढा मोठा दबाव तेवढा पाडावा लागेल. तुमचा प्रभाव दबावामध्ये जो झुकत नाही तो पाडतो प्रभाव. आणि त्यावेळी तुमचा कळतो स्वभाव. हा स्वभाव दाखवण्याची वेळ इथे आली आहे. धावसंख्या झाली आहे 7 रन 7 रन. MMG डायनामाइट मगाच्या सामन्यामधल्या चुका टाळाव्या लागतील. परंतु त्यासाठी माजीद सुंदर पद्धतीने फलंदाजी करतायत. यावेळेला मात्र फक्त त्याला डिफेन्सिव्ह शॉट खेळला. फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट हलकाच बॉलला फक्त पुश केलं 1 रनसाठी. 1 धावेने धावसंख्या 8 वरती पोहोचवली जाते. बिनबाद 8. आक्रमक रवैया कोण घेणार? रियाज करणार का प्रहार? पुढे तर आला होता बॉल. शॉट सुंदर खेळलाय परंतु तितकं चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला पंबलिंग झाले. असं म्हणतात की कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. पण बॉल सीमारेषा बाहेर जाता जाता राहिला. 2च धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते 10. डबल फिगर मध्ये दुसऱ्या षटकात फिल्डिंग पोझिशन थोडीशी चेंज आउट केली जाते. स्वतः कर्णधार या बाजून त्या बाजूला येतोय. जवळजवळ 100-150 पाऊल म्हणजे मीटर अंतर कापलं जातंय. 22 यार्डच्या मध्ये काय काय होऊ शकतं
हे सगळं घमासान रणसंग्राम जे काय रणधुमाई युद्ध आहे ते इथे अहो फटका आकाशात ताऱ्यांच्या प्रकाशात, परंतु स्ट्रेट टू द फिल्डर. बॉलरने मारली होती, दणका दिला होता, परंतु तितका चांगला शॉट होता हा. ऍक्च्युली बॉलरने लॉलीपॉप दिला होता, लालच दिली होती, लालच बहुत ही बुरी बलाय. विकेटचं होत आहे पतन, पहिला धक्का, पहिली पनवती. येस डी गोलंदाजाने पण दणका दिला होता, फलंदाजाने बघा परत एकदा वाऱ्याने बॉल आतमध्ये आलाय. यही है यहाँ की क्रिकेट की स्ट्रॅटेजी. यावेळेला मात्र अलॉंग द ग्राउंड खेळलाय शॉट आणि टेक्निकली करेक्ट शॉट खेळलाय. नया फलंदाज, नया बल्लेबाज जो आया है अल शाहिद गावखडीला बिलॉंग करणारा हा खेळाडू अल शाहिद. बऱ्याच वेळा आपण मोमीन मधून खेळताना आपण त्याला पाहिले. यावेळेला फक्त फ्लाईट केला होता, परत एकदा पुढे आला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रेट टू द फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एका धावेमध्ये सर्कलमध्ये एक धाव मात्र रोखली जाते. 3 धावांत कंट्रोल केल्या जात आहेत, कारण मोठे फटके खेळले तर चौकार येऊ शकतो. पुढचा बॉल फुल टॉस, पुन्हा एकदा सर्कलमध्ये फिल्डिंग केली जाते, परत एकदा फंबलिंग. वही प्लेयर है, दिशा बदल दी थी उनकी. हो थोडासा नाराज, परंतु एका धावेवर समाधान. धाव संख्या 13 वरती पोहोचवली जाते. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. यावेळेला मात्र मधिहा स्पोर्ट्स आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या ओव्हरमध्ये मिळाल्या होत्या फक्त 5 रन्स, दुसऱ्या ओव्हरमध्ये मिळाल्यात 8 रन्स. व्हेरी गुड स्कोरिंग बाय माझे मित्र जे आहेत स्कोरिंग करत आहेत. छोटा लड़का है फरहान, क्या सही काम कर रहा है या इकडे, अतिशय सुंदर. आपल्याला कंप्लीट फलंदाजाने किती धावा बनवल्या, 4 धावा बनवल्या. रियाजने, माजिद खेळतोय 5 वरती, अल शहीद खेळतोय 2 वरती. एवढी ट्रान्सपरन्सी लेवल ठेवली आहे आमचे स्कोरर फरहान मुजावर. जाऊया मैदानाकडे. तिसरं षटक, परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, 1 धाव मात्र मिळते. अल शाहिद आक्रमक मोड मध्ये आहेत. अल शाहिद यावेळेला 1 रन. वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन पुनश्च एकदा मुजम्मिल पहिल्या सामन्यामधला हिरो बनता राहिला होता तो मुजम्मिल. आखूट टप्प्याचा बॉल यावेळेला माजिद पांढरे यांच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. ओहो रनआउट होणार होता, कम बॅकअप नव्हतं तिथे, कारण बॉल कुठेही लागून जाऊ शकला असता, दुसरी धाव मिळाली असती. थोडी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवली, समय सूचकता मराठीमध्ये ज्याला म्हणतात. ये टाइमिंग पे ऊपर टाइम की बात है. हिंदी में बोलते हैं हम, बार बार बोलते हैं कि ये टाइम की बात है भाई. तो जिंदगी में अगर टाइम की बात है म्हणजे जीवनातील वेळ आणि मैदानातील खेळ कधी बदलेल सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये आणि मैदानामध्ये सतर्क राहा, सावध राहा, सजग राहा. पुढे आला होता यावेळेला इनसाइड झाला, स्टेप आउट होऊन स्लॉक शॉट खेळण्याचा प्रयत्न. काहीच कॉन्टॅक्ट नाहीये, थोडा मागे ठेवला टप्पा, कारण येतोय बघितला पुढे आलाय. गोलंदाजाचा टप्पा आणि बाहुबली मधला कटप्पा कधी धोका देतील सांगता येत नाही. यावेळेला लेगस्टिकच्या बाहेर भरकटलाय. ट्रेन पटरीवरून उतरली आहे. काल सुद्धा आपण न्यूज मध्ये ऐकली असेल, मालगाडी ट्रेन पटरीवरून उतरली होती आपल्या सिंधुदुर्ग मध्ये जाताना. इकडे आत्ता तेच झालंय गोलंदाज मुजम्मिलचं. इकडे मात्र एका धावेवर समाधान. वाईड्सने धावसंख्या होते 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बल्लेबाजी करने के लिए तैयार है अल शाहिद. यावेळेला परत एकदा आक्रमक स्टान्स मात्र आहे अल शाहिदचा, आक्रमक ग्रीप आहे त्याची. स्टान्स जर विचार केला तर थोडासा स्टेप डाऊन येतो आणि बॅटचा फ्लो इतका सुंदर आहे, त्यामुळे त्याच्याकडे चान्स आहे पॉवर जनरेट करण्याचा. इलेव्हेशन जर मिळालं तर बॉल जाऊ शकतो बाहेर. या थोड्या टेक्निकल चीज सांगण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्याकडून होईल.
पुढचा बॉल पुन्हा एकदा ज्या पद्धतीने मी बोललो होतो त्याच पद्धतीने परत एकदा प्रयत्न केला होता, पण यावेळेला स्पॉट मात्र गुड लेंथ शोधला होता. मागे ठेवला बॉलला अगदी परफेक्ट. जो कोऑर्डिनेटर असतो म्हणजे तो टप्पा ठेवणं फार महत्वाचा, की ज्याला बॅटरला चान्सच नाहीये, कारण बॉलला तेवढी उंची मिळते आणि त्या उंचीचा फायदा घेऊ शकत नाही फलंदाज. इतकी सुंदर गोलंदाजी मुझ्झम्मिल कडून. धावसंख्या झाली आहे 17 वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेंथ, यावेळेला फुलर लेंथ टाकला. फ्लिक ऑफ द रिस्ट पद्धतीने शॉट खेळला गेला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कव्हर अप होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत धावून. अलॉंग द कार्पेट हा शॉट गेला. धावसंख्या 19. तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा. सावध सुरुवात केली 5 पहिल्या षटकात, 8 दुसऱ्या षटकात. आता मात्र फक्त 6 धावा मिळाल्यात. मुझ्झम्मिल कडून येतोय जबरदस्त गोलंदाजी. 3 षटकं 19 धावा. अगर तुम्हाला बनवाव्या लागतील ते 40 ते 45 धावा, तेव्हाच या कॉम्पिटेटिव्ह टोटल पर्यंत पोहोचू शकतो. छोटासा ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. स्वामी, तर तुमच्याही लाईफमध्ये ते होऊ दे, परंतु इथे मात्र तेच दिसतंय. अशक्य काहीच नाही. जे काय आहे ते शक्य करतील स्वामी, परंतु त्यासाठी कामगिरी करावी लागेल फलंदाजांना. अक्षय राठोड गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. या बॉलला स्लॉक खेळलाय बिटवीन द गॅप्स. बॉल जातोय सीमारेषेपर्यंत. फंबलिंग 2 धावा तर होत आहेत. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय फलंदाज माजिदला. कर्णधार माजिद 8 या धावसंख्येवरती. आखूड टप्प्याचा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी भरपूर टाकतो अक्षय. मगाच्या सामन्यामध्ये 2 शेवटच्या बॉलवरती त्याच्या चौकार लागले आणि तिथून पूर्णपणे दिशा बदलली होती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. आखूड टप्प्याचा परत एकदा मागे राहिलाय बॉल, परंतु बॅकफुटला ड्राईव्ह करत माजिदने 1च धाव मिळाली. प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. तिथे सर्कल सजवलं गेलंय, पिंजरा बनवला गेलाय त्या ठिकाणी. जर आपण पाहिलं फाईन लेग बाउंड्री लाईनला डीप फाईन लेगला आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक डीप स्क्वेअर लेग रिजनला आहे. पुन्हा आपण काउच कॉर्नरमध्ये येऊ. मिड विकेट कॉर्नरला तिकडे आहे. लॉंग ऑनला आहे. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. हवाई सपर शॉट जातोय षटकारासाठी. मिळतील धावा 6. ये दिल धडकने वाला शॉट था. दिल धडकून टाकणारा शॉट होता. हृदयाची कंपन बंदच झाली असतील अक्षय राठोडच्या, कारण या बॉलला फ्लाईट दिली होती. काय शॉट खेळलाय. रिव्हर्स अटेम्प्ट. अल शाहिद यावेळेला मात्र शाहिद आफ्रिदीचा अवतार घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र फुलर लेंथ होती. बऱ्याच डबल माइंड मध्ये होता. पहिल्यांदा शफल झाला होता, पुढे आला होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बघितलं बॉल आउटसाइड ऑफ स्टंप अँगल क्रिएट केलाय बॉलरने. लगेचच आपल्या बॅटचा पण फेस खोलला होता. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर काही प्रयत्न केला, परंतु बॉलने झुकवला, हुकवला, चकवला. धाव काय मिळाली नाही. धावसंख्या आहे 28. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला सॅक्रिफाईस केलंय का ते काही समजत नाहीये. 1 धाव कोणती गरज होती अशी. शायद ये लास्ट बॉल हो सकती है इस ओव्हर की, कारण कदाचित स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज बाद कोण झालाय? माजिद फलंदाज बाद. स्कोर ना वेट
हॅलो 28 शुभम नवीन फलंदाज शुभम आंब्रे वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर ऑक्शन मधील सर्वात महागडा प्लेयर. ओके शुभम येतोय. ओहो पहिलाच बॉल पॅडवरती घेतोय रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. अल शाहिद त्यावेळेला एक रोटेट करण्यात सक्सेसफुल होतोय. षटक संपलं जाते. एक गावखडी वर्सेस गावखडी खेळ चालू होता. अक्षय राठोड मॅन फ्रॉम गावखडी, शुभम अंग्रे आडनाव काय आंब्रे मॅन फ्रॉम गावखडी, नॉन स्ट्राईक एंडला अल शाहिद मॅन फ्रॉम गावखडी. परंतु एक रूल मात्र आहे सर्व पब्लिक म्हणजे जे ऑडियन्स आहेत बघणारे क्रीडा रसिक की शुभम का नाही स्ट्राईकला आला किंवा सलामीला का नाही येऊ शकत. तर तो एक रूल आहे PSLचा. PSL रॉयल ग्रुपने हा एक रूल चांगला ठेवला आहे. कारण जास्तीत जास्त पूर्णगडच्या क्रिकेटर्सना हे व्यासपीठ मिळावं की ओपनिंग दोन्ही बल्लेबाज जे असणार फलंदाज ते पूर्णगड गावाला बिलॉंग करणारे असावेत. षटक संपते. चौथ्या षटकाची समाप्ती. शेवटचं षटक चालू होते. गोलंदाजीचा भार मुझम्मिल पुन्हा एकदा फुलटॉस वर केलाय प्रहार. बॉल आकाशात गेंद सीमा रेखा पार षटकार साठी. पुन्हा एकदा ये फिर एक बार रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश की थी. शुभम इज ऑन प्रहार. धाव संख्या 35. तुम्हाला 45-50 पर्यंत पोहोचवण्यासाठी 4 बॉल आहेत. का येतील 2 प्रहार. हे मैदान तसं म्हटलं तर रोजचं प्रॅक्टिसचं मैदान आहे. शुभम आंब्रे खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा शुभम या पंचकृषीतला सर्वात महागडा खेळाडू. ओ या वेळेला मात्र फुल्लर लेंथ खोदून काढण्याचा प्रयत्न होता. दुसरा चान्सही नव्हता. थोडा अँगल क्रिएट केला होता बॉलरने आणि त्यामध्ये सक्सेसफुल सुद्धा झाला, सफल सुद्धा झाला. धाव काही मिळत नाही. संघाची धावसंख्या 35. प्रहार करावा लागेल. 40-45 धावा कराव्या लागतील. त्यासाठी शुभमला मात्र प्रहार करावा लागेल. ती खासियत आहे शुभमची. या वेळेला मात्र बॅटरने उचलले आहे शॉट. बॉल जातोय सीमा रेषा पार. काटा की रान की बळीव. बॉलने ओलांडले बाउंड्रीची रेष. गोलंदाजाला आलाय चांगला पेस. नाव आहे शुभम आंब्रे. या षटकाराने धावसंख्या वाढते 41. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा. पुन्हा एकदा हा बॉल जाईल का एक धावेसाठी की षटकारासाठी. न झुकताय न रुकताय. ये सिर्फ गेंदबाज को ठोकताय. नाम आहे शुभम आंग्रे. पुन्हा एकदा येतोय षटकार. तडी पार करून टाकतोय बॉलला. पुढचा बॉल 47 वर. पुन्हा एकदा हवाई सफर. बॉल जातोय सीमारेषा पार. 100 रुपये जिंकण्यामध्ये आयवा कॅच. बाबा घेऊन जा लवकरात लवकर. 100 रुपये जिंकलेत आपल्या ऑडियन्सने. या
रुपये. सलमान दरवेश या तुम्ही प्राइस घेऊन जावा. प्लस शुभम आंब्रेसाठी सुद्धा प्राइस आहे. 3 लगातार षटकारासाठी 500 रुपयांचं प्राइस होतं ते ऑन झालंय आणि ते तुम्ही जिंकताय. शुभम आंब्रे आपण प्राइस घेऊन जायचंय नंतर. ये 500 रुपये का इनाम मुजाहिद हनीफ दरवेश की तरफ से था. 500 रुपये का इनाम शुभम आंब्रे. ये जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते. सच्चे दिल से चाहते कुछ पाने की तो तारे सितारे भी अपनी जगह छोड़ देते. ते सच्चे दिल से चाहती ये षटकार मारण्यासाठी तयार होता. बघा कॅल्क्युलेशन काय आहे. या ओव्हरमध्ये आले 24 धावा. शुभम आंब्रे खेळलाय 6 बॉल. धावसंख्या या ओव्हरमध्ये टोटल 25 आल्यात. एक खेळलाय, 1 रन काढली होती अलशाहिदने. एकूण 25 धावांनी धावसंख्या 53 वरती छलांग मारलेली आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग पोझिशन लावून घ्या, लगेच भूक लागली आहे त्यामुळे. तोपर्यंत ऐकूया सुमधुर स्वामी समर्थ साऊंड सर्व्हिसच्या वतीने इन्फॉर्मेशन मिळते. डायनामाइट्स टीमचे जबरदस्त गोलंदाज दिलवरच ना दिलवर डायनामाइट्स टीमचा यांचा आज वाढदिवस है. हैप्पी बर्थडे टू यू दिलवर. हैप्पी बर्थडे टू यू फ्रॉम सज्जाद दरवेश जी की तरफ से ये इन्फॉर्मेशन आ चुकी है हमारे लिए, उन्होंने भेजी है. तो आपको भी हार्दिक बधाई. ये वाढदिवस तुमचा सुखाचा जाणार जेव्हा तुम्ही कामगिरी चांगली करणार, दमदार करणार. धावसंख्या जास्त झाली नाहीये, धावसंख्या अजूनही पाहिजे आपल्याला. 30 बॉलमध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. 5 षटकामध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. 11ची सरासरी आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये, शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. तेच सांगण्यासाठी येतोय साई. साईला चमत्कार करावा लागेल या दुनियेमध्ये. आई आणि जगतातून वरून पाहतोय तो शिर्डीचा साई. इथे मात्र साई गावखडीचा साई काय करणार. पूर्णगडला ना, पूर्णगड गावाला बिलॉंग करणारा साई काय करणार. गोलंदाजीचा भार. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता. दिशा दिलीये, परंतु जर गॅप शोधली असती तर मात्र धावा मिळाल्या असत्या. अरे तो
घेतलाय स्वतःवरती इकडे टाकतो. हो तुमचं नाव काय हो? 1 रन. हा योगेश अरे तू यार अरे पोरं माहित नाही. अरे उठवून कर उठवून कर भारत ना बघतात लाईव्ह प्राइस देणार. पुढचा बॉल 1 रन साठी जातोय. 54 धावा पाहिजेत. 54 मधल्या 2 धावा झाल्यात कंप्लीट. साई आणि बरोबर आहे मयूर. मयूर राईट आर्म मयूर नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल माजिद पांढरे कॅप्टन ऑफ दिस टीम. जर आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये मस्जिदने सावध सुरुवात केली होती पॉवर प्लेच्या. तशीच सुरुवात यावेळेला साईने केली आहे. आक्रमण करावं लागेल, पॉवर प्लेचा उपयोग करावा लागेल, वापर करावा लागेल, दिशा द्यावी लागेल. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल, परंतु तो टप्प्यात येत नाहीये. ये त्याच्यासाठी फुटवर्क पाहिजे. रनआउट. यावेळेला मात्र विकेट का घेतली जाते? का क्रॉस झालाय का? मयूर नॉन स्ट्राईक एंड वरून या वेळेला खरंच आउट आहे का नॉन स्ट्राईक एंडला? अंपायरचा डिसिजन पेंडिंग असताना सुद्धा मयूर जातोय पॅव्हेलियन मध्ये डगआउट मध्ये. पहिला सही तरीके से अभी ना कमबैक कर रहा है डीजे भी. हाँ टॉस रुकाने का है थोड़ा इसके लिए. यावेळेचा पुढचा बॉल माजिद नवीन बल्लेबाज येणार. नाही बल्लेबाज अक्षय राठोड ज्याच्यावरती दारोमदार असेल. कामगिरी दमदार करावी लागेल. यावेळेला फलंदाजी करण्यासाठी साई 54 पर्यंत पोहोचायचे. 2च धावा झाल्यात. आखोड टप्प्याचा बॉल, या बॉलला उठवलाय, हवाई फायर करतोय, परंतु स्ट्रेट टू द फिल्डर. धाव काही मिळणार नाही. विकेटचं होत आहे पतन. याला इलिमिनेट झाला होता बॉल, परंतु पॉवरच नव्हती. बॉलला पाठवायला पाहिजे होतं. थोडासा पॅरल हॉरिझॉन्टल शॉट खेळतात तर बाहेर गेला असता, परंतु यावेळेला मात्र विकेट नंबर 2. ने मुजम्मिल आया है बल्लेबाजी करने के लिए. हो अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावणार होता, परंतु चांगलं प्रदर्शन, इफर्ट चांगला होता. ये इफर्ट लगाना पडेगा जीतने के लिए. तुम्ही स्वतः असेच नाही जिंकणार, अशा प्रकारचे इफर्ट दाखवावे लागतील. सुप्रीम स्पार्टन्स कॅप्टन या टॉस साठी तुम्ही पुढची मॅच तुमची होणार आहे. सुप्रीम स्पार्टन्स आणि हसन एंजल्स सुप्रीम स्पार्टन्स कॅप्टन या तुमच्यामध्ये टॉस होईल. पुढचा बॉल माजिद यांचा अजूनही भरपूर पल्ला गाठायचा आहे. 2च धावा झाल्या आहेत. 54 वरती पोचायचे. 52 धावा, पत्ते 52 असतात, त्यातले 52 हे पत्ते शोधावे लागतील. यासाठी कोण बनणार? इस्पिकचा एक्का, तुरुपचा एक्का, तो अक्षय राठोड आहे. षटक संपते. 3 धावा मिळाल्यात या षटकामध्ये. अजूनही 51 धावा बनवायच्या आहेत. 51 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 51 धावा. प्रहार केलाय शुभम आमरे में, तो इतका महागात पडणार आहे कारण तो मोमेंटम शिफ्ट झालंय. हे डॉमिनेटिंग पोझिशन क्रिकेटची मोमेंटम वरती असते. सगळं काही मोमेंटमवर असतं. एखाद्या 5 ओव्हर नंतर 4 ओव्हर नंतर रन संख्या समथिंग 32 या 33 होती, 31 होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावा मिळाल्यात. 24 ना, 24 धावा मिळाल्यात. याचाच अर्थ 29च धावा होत्या.
4 ओव्हरमध्ये. त्यावेळेला असं वाटलंही नव्हतं की 5व्या ओव्हरमध्ये काय होईल, परंतु दाखवलंय दमखम शुभम आंब्रेने. आंब्रेने आमरस काढावा तसा गोलंदाजाचा रस काढलाय. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, चला या दोन्ही कर्णधार सुप्रीम स्पार्टन्स कॅप्टन, सुप्रीम स्पार्टन्स आणि हसन एंजल्स या कॅप्टन या. हसन एंजल्स आणि सुप्रीम स्पार्टन्स टॉस का बॉस बनण्यासाठी. चला जाऊया मैदानामध्ये. 24 बॉल आणि धावा पाहिजे आहेत 51. अक्षय राठोड जोपर्यंत हा मैदानात आहे, जर याची बॅट लागली तर आमरस विसरला जाईल शुभमचा, कारण अक्षयकडे सुद्धा ती क्षय न होणारी संपत्ती आहे क्रिकेटच्या बॅटमधली, ती न संपणारी संपत्ती आहे. आपण परवाच अक्षय तृतीया पाहिली. अक्षय ओ पुढचा बॉल येतोय येतोय माझ्या जवळ पॅव्हिलियन मध्ये, परंतु थांबलाय, बॉल थांबलाय, पण वाचू शकला नाहीये फिल्डर. भरपूर काही केलं शाहिदने, परंतु शहीद झालाय बॉल या वेळेला सीमारेषे पार चौकारसाठी. या 4 धावांनी धावसंख्या वाढली जाते 7 वरती. आता ही मात्र 53 म्हणजे 47 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्विच इट लॅप शॉट किती खेळले पाहिजेत याला सुद्धा मर्यादा आहे. कोणत्या बॉलवरती लॅप शॉट किंवा स्विच इट केला पाहिजे याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. टायमिंग प्रॉपर झाली पाहिजे. हा सगळ्या टायमिंगचा गेम आहे. त्यासाठी तुमची बॅट स्विंग परफेक्ट पाहिजे. केवढा अँगल कव्हर अप करता. जर तुम्ही सूर्यकुमारला पाहिला जेव्हा तो त्याचा फेवरेट शॉट खेळतो, हो यावेळेला मात्र फटका चांगला आहे. 1 धाव तर पूर्ण केली आहे, 1च धाव मिळेल कारण प्रोटेक्शन आहे तिथे डीप मध्ये. आता आपण बोलत होतो सुपला शॉट बद्दल सूर्यकुमारच्या. त्यावेळेला तुम्ही जर बघितला असाल तर बॅट स्विंग त्याची 360 डिग्रीज मध्ये येते. आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवलाय हवाई फायर मध्ये, परंतु स्ट्रेट टू द, परत एकदा दुसरा झेल घेतलाय सलमान दरवेशने. हे जिंकलाय आयवा सुपर कॅच. षटकारासाठी या षटकाराने धावसंख्या वाढवली जाते. यावेळेला मात्र प्रहार केलाय मुझम्मिलने. यावेळेला 1 धाव येईल का? 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या षटकामध्ये प्रहार केला जातोय. षटकार येतोय 15 वरती पोहोचवली जाते. धावसंख्या 15. मॅच मध्ये अजूनही रंगत आहे. मुझम्मिल आणि अक्षय राठोड जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत डायनामाइट्सला बॅटरी ऑन करावी लागेल, बॅटरी फुल चार्ज करावी लागेल. धावसंख्या झाली आहे 15. बॉस ऑफ द टॉस झालाय. टॉस का बॉस जिंकलाय जोएब बोरकर यांनी, अर्थात सुप्रीम स्पार्टन्सने. सुप्रीम स्पार्टन्सने टॉस जीत आहे आणि डिसिजन घेतलाय. चला डिसिजन लवकरात लवकर कळवा. सुप्रीम स्पार्टन्सने हसन एंजल यांच्यामध्ये. जाऊया मैदानाकडे. 12 बॉलचा गेम संपलाय. 24 बॉल अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये धावा पाहिजे आहेत. समथिंग 38 धावा पाहिजे असतील, कारण 54चं टार्गेट आहे. धावसंख्या झाली आहे 15. 15 याचा अर्थ 39 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 39 धावा, 13 धावा पर ओव्हर पाहिजेत. करतील का? बस ये तो एक चिंगारी है, आग लगाना अभी बाकी है, देख ले जो सपने खुली आंखों से उन्हें पूरा करना अभी बाकी है. ये सपना पूरा करने के लिए ये दिलबर भाई का आज वाढदिवस सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना वाढदिवसाची गिफ्ट द्या ही मॅच जिंकून. अक्षय आणि मुझम्मिल वरती आहे. सारा दारोमदार हा गॅप मध्ये जातोय बॉल, परंतु तितकंच ट्रॅव्हलिंग चांगली केली जाते ती क्षेत्ररक्षकाकडून. गॅप मध्ये गेलेला शॉटला अडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. त्या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक धावत जाऊन अगदी 10-12 पावलांचा रनअप घेऊन त्याने तो बॉल अडवला. 3 रन्स वाचवलेत. धावसंख्या झाली आहे 16 वरती. अजूनही सतत 38 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 38 धावा. इक्वेशन इज अ सिंपल इक्वेशन आहे. अल शाहिद गोलंदाजी अल शाहिद कडून
17ला पाहिजेत 38. 17 म्हणजे खतरा. हा खतरा असणारा बॉल असणार आहे का? अक्षय राठोड प्रहार करेल का? यावेळेला बॉलला प्रयत्न तर चांगला होता, परंतु टायमिंग प्रॉपर झाली नाही, थोडेसे लेट झाले. अक्षय बॉल पहिलाच येऊन गेला होता, त्यामुळे एकच धाव मिळाली. आउटर एज ज्याला बोलू शकतो, किंवा हा बॉल गेलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावेसाठी. एका धावेवरती समाधान. 16 आणि 37 धावांचं आव्हान आहे. रन संख्या झाली आहे 17, परंतु 16 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. काउंट डाऊन बिगिन्स. 16:37. 37 रन्स बनवण्यासाठी तुम्हाला 2 षटकार. या षटकात एखादा षटकार येईल का? ते गेम आहे का? मुझ्झमिलकडे शॉट तर खेळलाय, परंतु स्ट्रेट टू द फिल्डर. परंतु बॉल गेलाय, ये लगान हो गया भाई, कारण बॉल गेलाय सीमा रेषा पार. षटकार. ये जुए मुरादाबादी का एक शेर है, उसको मैं बताना चाहता हूं, लेकिन ये इस गेम के बाद. या बॉल नंतर पुन्हा एकदा पुढचा बॉल आखूड टप्प्याचा. एकच धाव पुढे आला होता. फ्रंट लाईनला फलंदाजी करण्याचा प्रयत्न, भरपूर काही फंबलिंग झालं होतं. समुंदर ने मौका दिया था डूबने का, लेकिन मैं था वो जो अकेला निकल के बाहर आया. इस प्रकार की फील्डिंग की अभी, नहीं तो 2 रन आ सकते थे, 2 धावा येऊ शकल्या असत्या. ये जुहे मुरादाबादी का एक शेर है, जो तूफानी में पलटे जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं. तूफानी में पलने का काम या वेला करतोय तो मुझ्झमिल आणि अक्षय राठोड. दुनिया बदलने का काम उनको करना पड़ेगा. रन संख्या बनली आहे 26. वाईड बॉल येणार का? ऑफ स्टिकच्या बाहेर. नो बॉल. इनफॅक्ट अंपायरचा इशारा येतोय. ये सोने पे सुहागा हो रहा है. ये नो बॉल का इशारा आता हुआ. थोड़ा सा आर्ग्यूमेंट अंपायर की तरफ, फील्डर की तरफ से हो रहा है, बॉलर की तरफ से. यावेळेला नो बॉलने धाव संख्या वाढवली जाते 25 वरती. अजूनही धावा पाहिजेत. 29 धावांची आवश्यकता आहे. कुठे मॅच होते नि या षटकाराने कुठे कुठे मॅच आणून सोडली आहे. यावेळेला पाहिला जातोय लेट डिसिजन घेतलाय अंपायरने, की टेक्निकल रिव्ह्यू घेतला जातोय, चेक केला जातोय. आमची जी वर्किंग टीम आहे, टी व्ही अंपायरची वर्किंग टीम्स मफाद यांच्याकडून यावेळेला मात्र वाईड बॉल आएगा. नो बॉल नाही, नो बॉल नाही, वाईड बॉल आहे. तर वाईड बॉल आहे, इट इज वाईड बॉल. म्हणजे क्रीजच्या आतमध्ये जी लाईन आहे, लाईन ऑफ कंट्रोल ज्याला म्हटलं जातं क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये, फनी लँग्वेजमध्ये, ती लाईन ऑफ कंट्रोल गोलंदाजीसाठी जी असते त्याच्यामध्ये ठेवला आहे बॉल, पण वाईड बॉल आहे, आउटसाईड ऑफ स्टंप. हे आता मात्र धावा पाहिजेत 29. बॉल शिल्लक आहेत या षटकातील अजूनही 2, म्हणजे 14 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. अक्षय राठोड खेळण्यासाठी तयार आहे. अल शाहिदला गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल स्ट्रेट शॉट खेळलाय, बॉल जातोय सीमा रेषा पार. वाव 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 वाव, हा चौकार येतोय सीमा रेषा पार. अक्षय 25 धावा पाहिजे. 13 बॉल 25, 18 बॉल 39 धावांची आवश्यकता होती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्या 14 धावा. 13 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 25 रन्स टू विन, 24 रन्स टू सुपर ओव्हर. काय गोलंदाजी अलशाहीची हवा काढून टाकली आहे. डायनामाइटची डायनामाइट बॅटरी एकदम पॉवर ऑन केली आहे. वाव, फुल टॉस डिलिव्हरी होता, परंतु आतमध्ये आलेला खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलने घेतली थोडीशी वाईड ऑफ द अँगल, आउटसाइड ऑफ स्टंपची दिशा. धाव मिळत नाहीये. षटक संपते. 3 षटकांची समाप्ती. 12 बॉल 25 धावा. मॅच इज ऑन.
थँक्यू व्हेरी मच डीजे. 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. यावेळेला सामना रंगतदार होतोय. रॉयल ग्रुप प्रेझेंट्स पूर्णगड सुपर लीगचा हा थरार आता खऱ्या अर्थाने रोमांच बनवताना दिसतोय. डायनामाइट्स असं वाटलं होतं डायनामाइट्सची बॅटरी पूर्णपणे विझवून टाकली की काय शुभम आंब्रेने, परंतु काय कमबॅक करून दिलंय. पुन्हा एकदा बॅटरीची बॅटरीला आपले पकड लावलेत मजबूतीने. ते मात्र मुझम्मिल आणि अक्षय राठोडने. मुझम्मिल आक्रमक फलंदाजी करतोय. 19 धावांवरती खेळतोय. 15 धावांवरती खेळतोय आणि अक्षय खेळतोय 9 या धावसंख्येवरती. 12 बॉल 25 धावा येऊ शकतात का? आता मात्र 12.5चं टार्गेट अचीव करायचंय. नवीन गोलंदाज आलाय. स्लोअर डिलिव्हरी. यावेळेला फटका चांगला आहे. येतोय सीम रेषा बार पॅव्हिलियनच्या दिशेने चौकार केलीये. या 4 धावा नाही, या 4 धावा या विजयाच्या धावा आहेत. डीजे आता मात्र सुरेख सुमधुर संगीत. आता लय पकडली जशी मुझम्मिलने लय पकडले, आमच्या स्वामी समर्थ डीजेने पण लय पकडली आहे. या चौकाराने शुभम आंब्रेवरती केला जातोय प्रहार. 1 तेरी तो 1 मेरी. शुभम फलंदाजीमध्ये राजा. इथे मात्र रंक बनवण्याचं काम करतोय मुझम्मिल. ऑफ आउटसाइड ऑफ स्टंप नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. शायद ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल असू शकतो. हा नो बॉल येतोय. फ्री हिट घेऊन येतोय. धावसंख्या अजूनही पाहिजे 20 धावांची आवश्यकता आहे. धावा झाल्यात त्या 34. लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिले 2 खेळाडू बाद झाले स्वस्तामध्ये, परंतु काय कमबॅक करून दिलाय मुझम्मिलने आणि त्याच्या जोडीने अक्षय राठोड. मुझम्मिल 19 या धावसंख्येवरती खेळतोय आणि अक्षय राठोड 7 देतोय 9 वरती. फ्री हिट आहे. फ्री हिट इज ऑन. यावेळेला गोलंदाजी शुभम आंब्रे ज्याने पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती दिल्या 5 धावा. 1 चौकार 1 नो बॉल. रंगत वाढली आहे. 2 अक्षरांचं असतं लक, 2.5 अक्षरांचं असतं भाग्य, 3 अक्षरांचं असतं नशीब, परंतु हे सगळं उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते. त्यामुळे तुम्हाला जर विजयाच्या ठिकाणी जायचं असेल तर ते 4 अक्षरांची मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत करण्याचं काम केलं जात आहे. मुझम्मिलकडून आक्रमण केलं जात आहे. शुभम आंब्रे हा आहे फ्री हिट. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. यावेळेला फ्री हिटचा समाचार घेण्याचा प्रयत्न. टेक्निकली करेक्ट फलंदाज आहे मुझम्मिल. थ्रो येतोय, ओव्हर थ्रो होतोय. एका धावेचं रूपांतर परावर्तित केलं जातंय 2 धावांसाठी. 1-2. विराट कोहलीची ही खासियत आहे. तुम्ही फक्त चौकार आणि षटकाराने जिंकता असं कोण म्हटलंय? सचिन आणि विराट कोहलीकडे पहा. त्यांच्या एकेरी दुहेरी तिहेरी धावा किती आहेत, म्हणून ते ग्रेटेस्ट आहेत. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. हवाई सफर. झिंग 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 झिंगाट. बॉल गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. बुंगाट. 42 धावा. काय फलंदाजी केली जाते. ही मॅच विनिंग बल्लेबाजी आहे. मुझम्मिल धावसंख्या झाली आहे मुझम्मिलची 27 वरती. जर मुझम्मिलची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्याने त्याचा इस्तकबाल कीजिए. खरोखरच टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर या फलंदाजासाठी टाळ्या वाजवाल नक्कीच, कारण काय फलंदाजी है. अंडर द प्रेशर वही जो हीरा, वही जो दबाव में निखरता है. बिखरने वाले बहुत है, जो भी निखरता है वही हीरा बनके, वही सूर्य बनके सुबह है चमकता है. वो स्टार बनने के लिए तैयार है मुझम्मिल. तो स्टार बनलाय. या दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये गुलमोहर आपली फुलं बहरतो. माहितीये का, एकमेव असं फूल आहे गुलमोहर. त्याची फुलं बहरतात रणरणत्या उन्हात, आणि इथे मात्र या रखरखत्या उन्हामध्ये आपल्या जबरदस्त फलंदाजीने बेहोश करून टाकते
क्रीडा रसिकांना पुढचा बॉल पुन्हा एकदा या बॉलला बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, एक धाव तर येणार, पंच चांगला झालाय, मिड ऑफला फिल्डिंग केली जाते, एक धाव तर मिळते, धावसंख्या झाली आहे 43. आता धावा पाहिजेत फक्त 11 धावेची आवश्यकता आहे, अजूनही 11 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहेत या षटकातील 2 बॉल म्हणजे 8 बॉल 11, परंतु बनवणार का अक्षयला बकरा? यावेळेला तो प्रयत्न होता, परंतु पॉइंट क्षेत्रातून थर्ड मॅन रिजन मध्ये जातोय बॉल, डिक्लेरेशन झोन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या वाढली जाते 44 वरती पोहोचवली जाते. आता धावा पाहिजे 10. आता डायनामाइट्सची बॅटरी चार्ज झाली आहे, फुल ऑन फायर. डायनामाइट्स, MMG डायनामाइट्स, दिलबर यांचा वाढदिवस, कदाचित हा थोडा पिंच हिटिंग मुवमेंट होऊ शकतो त्यांच्यासाठी, कमबॅक मुवमेंट होऊ शकतो आणि गिफ्ट सुद्धा होऊ शकते वाढदिवसाची. इन बिटवीन एक धाव कंप्लीट केली जाते अक्षयच्या माध्यमातून. एका धावेने एक षटक सुद्धा संपते, 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 45. 6 बॉलचा खेळ बाकी आहे, 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच इज ऑन. अजूनही थोडासा अप्पर हँड आहे MMG डायनामाइट्स कडे. 6 बॉल 9 धावा. कोण येणार गोलंदाज? अक्षय राठोड काय करणार? 1-2 डॉट डिलिव्हरीज दिशा बदलतील का, की पुन्हा एकदा ती चूक केली जाईल जी मगाशी अक्षय राठोडने केली विकेट फेकण्याची, की मधिया वॉरियर्स कमबॅक करेल? येणारा काय ठरवेल? तोपर्यंत ऐकू सुमधुर संगीत. ने नाणेफेक जिंकली. जोएब बोरकर यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले हसन एंजल स्टारला. हसन एंजल स्टार्स आपण तयार राहायचं आहे. आपला डगआउट आपण घ्यायचा आहे आणि स्पार्टन्स आपला डगआउट आपण घ्यायचा आहे. या मॅच नंतर जाऊया मैदानाकडे. 6 बॉलचा थरार रोमांच बाकी आहे. हा रोमांच पैदा केला आहे तो अक्षय राठोड आणि मुझम्मिल या दोघांच्या फलंदाजीने. मुझम्मिल क्या बल्लेबाजी आहे, 28 धावांवरती खेळतोय. यामध्ये येत आहेत 2 षटकार खणखणीत. इथे लिहितोस तू षटकार बेटका? गोलंदाजीचा भार स्वीकारतो येते तनाज. 6 बॉल 9 धावा डिफेंड करायचे आहेत. अजूनही संपला नाहीये सामना. हा फुल टॉस की कॅच होऊ शकते. बॉल मात्र वरून गेलाय, खालून पुलाखालून पाणी गेलं, वरून गेला बॉल. थोडा मिस सीट झाला होता, एलिव्हेशन नाही झालं, परंतु बॉल आरामात जिंकू शकला असता, हातात घेऊ शकला असता झेल, परंतु इम्रान गेलाय पुढे, बॉल गेलाय वरून. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, शॉट शॉट शॉट. हा बॉल मात्र हवाई फायर मध्ये. डायनामाइट्सची बॅटरी सुपर सुपर डुपर चालली आहे. ये डायनामाइट्स की लाईट प्रकाशित होती हुई विनिंग शॉट